हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत भूगोल या विषयासंबंधी. भूगोल मास्टर कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहे. या कोर्समध्ये एवढे सारे या कोर्सचे फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत, आपण बघूया. सर्व एनसीईआरटी इयत्ता 6वी ते 12वी जुने प्लस नवीन एनसीईआरटीज आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. कुठलेही दुसरं बुक किंवा कोचिंग तुम्हाला लागणार नाही. सोप्या आणि समजेल अशा भाषेत संपूर्ण स्पष्टीकरण मिळेल तुम्हाला. याचे नोट्स पण आपण बनवलेले आहेत. सरळ आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे नोट्स तुम्हाला मिळतील. युपीएससी आणि एमपीएससी पेपर सेट करणाऱ्याच्या मानसिकतेने तयार केलेले हे नोट्स असणार आहेत. कॉन्सेप्ट प्लस फॅक्ट प्लस मॅप आधारित हा सगळा अभ्यासक्रम असणार आहे. पूर्ण अभ्यासक्रम अशा पद्धतीने मांडलेला आहे की अगदी नवख्या विद्यार्थ्याला सहज समजून येईल. नवीन कोणी असेल त्याला पण हे समजायला सोपं आहे. 2 डेमो व्हिडिओ बघा आणि तुम्ही ठरवा की हा कोर्स तुम्हाला घ्यायचा का नाही घ्यायचा. हा पूर्ण कोर्स आमच्या ऍपवर तुम्हाला मिळेल आणि हे डेमो लेक्चर आमच्या ऍपवर आणि युट्यूबवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. प्रथमच तयारी करणारे असो किंवा रिपीटर असो, हा कोर्स वेळ, मेहनत आणि गोंधळ तुमचा वाचवेल. सगळ्यात महत्वाचं, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार आहेत त्यांना वेळ हे असतं. उगीच खूप सारे बुक्स घेऊन त्यामध्ये वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमचा वेळ हे कुठे बरोबर युटिलाइज केला पाहिजे तुम्ही आणि कसा केला पाहिजे. त्यामुळे आम्ही हा तुमच्यासाठी कोर्स आणलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक सरप्राईज आहे पुढे. हे जेवढे काही कोर्स आहे आपला, जेवढा सगळे चॅप्टर्स आहेत त्याचे आपल्याकडे इंग्लिशमध्ये पण नोट्स आहेत आणि मराठीमध्ये पण नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. याचे पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील तुम्हाला. ते आमचे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला याचे सगळे मराठी आणि इंग्लिशमध्ये पीडीएफ मिळून जातील. आता बघूया, आपण चॅप्टरला सुरुवात करू आपल्या पहिल्या, जो की आहे विश्व आणि सौरमंडळ. विश्व म्हणजेच युनिवर्स इंग्लिशमध्ये. विश्व म्हणजे काय आपण बघूया. आकाशीय वस्तू आणि खगोलशास्त्र यामध्ये येतं. आकाशातील सर्व वस्तूंना, जसे की तारे, ग्रह, उपग्रह, उल्का, धूमकेतू, धूळ व वायू, ह्या सगळ्या ज्या आकाशीय वस्तू आहेत, आकाशीय वस्तू ह्याला म्हणतात. आणि ह्या सगळ्यांनी मिळून विश्व तयार होते. या सर्व गोष्टी मिळून विश्व तयार करतात. या वस्तूंचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला इथे चुकले, विज्ञान नाहीये हे, वैज्ञानिकाला या वस्तूंचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला खगोलशास्त्र म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमी म्हणतात. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, ऍस्ट्रॉनॉमर म्हणतात. विश्वावरील सिद्धांत बघूया आपण. हे सगळे सिद्धांत आहेत पुढचे, जे प्राचीन आहेत. प्राचीन पण आणि जे आपण पुढे बघणार आहोत मॉडर्न, म्हणजे आत्ताचे जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सगळे महत्वाचे आहेत. यावरती युपीएससी आणि एमपीएससी मध्ये पण वेळोवेळी क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसून येतात. आपण बघूया आता प्राचीन सिद्धांत काय आहेत, जे की युनिवर्स वरती वेळोवेळी मांडलेले आहेत. भूकेंद्रित सिद्धांत, जिओसेंट्रिक थेअरी बघूया आपण. ही थेअरी कुणी मांडलेली आहे? 140व्या दशकामध्ये टॉलेमीने हा सिद्धांत मांडलेला आहे. यांच्या मते पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व वस्तू पृथ्वीभोवती फिरतात. बघा, पृथ्वी इथं आहे आणि सगळ्या जेवढ्या काही आकाशीय वस्तू आहेत त्या सगळ्या पृथ्वीभोवती फिरतात, असं यांनी मांडलेलं आहे. सूर्य केंद्रित सिद्धांत बघू, हेलिओसेंट्रिक थेअरी. हे कुणी मांडली आहे? कोपर्निकसनी मांडली आहे. इसवी सन 1543 मध्ये मांडली आहे. यांच्या मते सूर्य हे केंद्र आहे आणि सर्व ग्रह त्याभोवती फिरतात, हे यांनी म्हटलेलं आहे. जवळपास थोडं यांनी बरोबर म्हटलेले. हर्शलचे योगदान बघूया. 1805 मध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ हर्शल याने दुर्बिणीद्वारे अभ्यास केला. निष्कर्ष काय काढला यांनी? आपली सौरमाला केवळ एका दीर्घिकेचा एक लहानसा भाग आहे, असं म्हटलंय त्यांनी, जे की बरोबर आहे. हबलचे निरीक्षण बघूया आता आपण. 1925 मध्ये एडविन हबल यांनी सांगितले की विश्वाचे व्यास 2.5 अब्ज प्रकाश वर्ष आहे. त्यात अनेक दीर्घिका आहेत. आधुनिक सिद्धांत बघूया आता आपण, जे की सगळ्यात फेमस आहे. पहिलं बिग बँग सिद्धांत बघूया आपण, बिग बँग थेअरी बघूया. 1930च्या दशकात जॉर्ज लेमेत्रे, हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येक थेअरीचं आणि त्यांच्याविषयी रिलेटेड जे काही वैज्ञानिकांचं नाव आहे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. ह्याच्या जोड्या लावा, कसेही रिकाम्या जागी कसे क्वेश्चन विचारतात. आता ही थेअरी जॉर्ज लेमेत्रेने मांडलेली आहे. जॉर्ज गेमो यांनी याचे समर्थन केलेले आहे.
मुख्य मुद्दे काय आहेत याचे बघूया. सुरुवातीला सर्व पदार्थ एकाच अतिसूक्ष्म, अति गर्म व अति तीव्र घनतेच्या गोळ्यात होते, ज्याला की म्हणतो प्रिमायबल ऍटम. सुमारे 15 अब्ज वर्षापूर्वी एक भयानक स्फोट झाला आणि विश्वाचा विस्तार सुरू झाला. म्हणजे हे प्रिमायबल ऍटम चा स्फोट झाला आणि तिथून विश्वाचा विस्तार सुरू झाला, असं या थेअरीचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं आहे. आजही विश्वाचा विस्तार चालू आहे आणि तो वेगाने होतोय. म्हणजे आता सुद्धा युनिव्हर्स एक्सपांडिंग वरती आहे, एक्सपांड होते, यांचं म्हणणं आहे. वैज्ञानिक पुरावे पण त्यांनी दिलेत. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन CMBR हे एक आहे. WMAP मायक्रोवेव्ह अनिसोट्रॉपी प्रोब उपग्रहाचे निरीक्षण हे आहे. रेडशिफ्ट नामक खगोलशास्त्रीय निरीक्षण हे एक आहे. यांनी सगळे हे पुरावे दिलेत. लार्ज हायड्रॉन कोलायडर या यंत्राद्वारे स्फोटानंतरची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे जे आहे लार्ज हायड्रॉन कोलायडर हे एक त्यांनी प्रयोगशाळा टाईप निर्माण केलेले मोठं कोलायडर निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये एक ऍटम तयार करून त्याच्यानंतर त्याचा स्फोट घडवलाय आणि त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती निर्माण होईल ती विश्वाच्या निर्मितीसारखी आहे का त्याचं कंपॅरिझन ते करून त्याचा अभ्यास करणार आहे. आता हे लार्ज हायड्रॉन कोलायडर हे कुठे आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता बघू आपण रेड शिफ्ट सिद्धांत बघूया. प्रकाशाचे वर्णपट स्पेक्ट्रम विविध रंगात असते. जांभळा सर्वात लहान तरंगलांबीचा आणि लाल सर्वात मोठ्या तरंगलांबीचा असतो. जेव्हा एखादा तारा आपल्या जवळ येतो तेव्हा त्याचा प्रकाश निळ्या बाजूकडे झुकतो. जेव्हा तारा दूर जातो तेव्हा तो लाल बाजूकडे झुकतो. याचाच डॉपलर परिणाम म्हणतात. यालाच काय म्हणतात? डॉपलर इफेक्ट म्हणतात. रेड शिफ्ट सिद्ध करतो की दीर्घिका आपापसात दूर जात आहेत, म्हणजेच विश्वाचा वेगाने विस्तार चालू आहे. आता बघा, जर समजा दोन वस्तू आहेत त्या जवळजवळ येत असतील तर काय म्हटलंय, जांभळा रंग निर्माण किंवा जांभळा वेव्ह तरंग लांबी तयार होतात आणि दूर दूर जातात वस्तू तर त्याला लाल तरंग लांबी होतात. तर मग विश्व कसं विस्तार होतोय विश्वाचा, तर आपल्याला लाल इफेक्ट दिसतोय. त्यामुळे हे काय म्हणतात की ह्या दीर्घिका आपापसात मधनं दूर जात आहे, म्हणजेच काय विस्तार होत आहे. स्थिर स्थिती सिद्धांत स्टेडी स्टेट थेअरी बघूया आपण. बॉन्डी गोल्ड व फ्रेड होईल नाहीये, हॉईल आहे. मिस्टेक, टायपिंग मिस्टेक आहे ही. हे तुम्ही जिथे कुठे टायपिंग मिस्टेक असतील तिथे समजून घ्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला करेक्ट करताच येईल असं नाही. मी जिथे जिथे काही मिस्टेक असतील ते तुम्हाला सांगत जाईल. तर बघा, हा सिद्धांत यांनी मांडलेला आहे. विश्वाचा विस्तार होत असला तरी नवीन दीर्घिका तयार होत राहतात. त्यामुळे विश्वातील एकूण वस्तुमान व घनता कायम असते. विश्वाची अवस्था कायम स्थिर स्टेडी राहते. हे कुणी म्हटलंय? बॉन्डी गोल्ड अँड फ्रेड हॉईलनी हा सिद्धांत मांडलाय. म्हणजे वरती हे जे सिद्धांत आहे की विश्वाचा विस्तार होतोय, म्हणजे विश्व दूर दूर एक्सपांड होते, दूर दूर जाते. पण हे काय म्हणतात, दीर्घिका जरी एकमेकांपासून दूर जात असतील तरी ती जागा भरण्यासाठी नवीन दीर्घिका तयार होतात आणि जो काही निर्माण झालेली जी काही रिकामी जागा आहे तिथे ती नवीन दीर्घिका येते. मग तिचं वस्तुमान आणि घनता जिथं नवीन पोकळी निर्माण झाले ते इक्वल करून देते. म्हणून नेहमी विश्वाची जी अवस्था आहे ती कायम स्थिर राहणार, हे यांचं मत आहे. आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचं फक्त. स्पंदनशील विश्व सिद्धांत बघू आपण. विश्व विस्तारते आणि संकुचित होते असे चक्रवार चालते. सध्या विश्व विस्तारत आहे. भविष्यकाळात गुरुत्वाकर्षणामुळे ते परत संकुचित होऊ शकते आणि मग पुन्हा स्फोट होऊन नवीन विस्तार सुरू होईल. याला स्पंदनशील विश्व पल्सेटिंग युनिव्हर्स असे म्हणतात. आता ह्यांचं काय म्हणतात, या थेअरीमध्ये काय आहे की विश्व विस्तारते पण एक्सपांड पण होते आणि संकुचित पण होते, म्हणजे जवळ पण येते. हे चक्र चालतच असते यांचं या थेअरीमध्ये म्हणणं आहे. सध्या विश्व काय आहे, विस्तारते, एक्सपांड होते. मग काही वर्षांनी भविष्यकाळात काय होणार, गुरुत्वाकर्षणामुळे ते परत एकमेकांकडे आकर्षले पण जाणार, संकुचित होणार आणि मग पुन्हा स्फोट होऊन नवीन विस्तार होईल, असं या स्पंदनशील विश्व थेअरीचं म्हणणं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे. पुढे पाहूया आपण. ब्रह्मांडाचं वय बघूया आता आपण.
ब्रह्मांडाचं म्हणजे युनिव्हर्सचं वय काय आहे अंदाजे 13.7 अब्ज वर्ष आहे. CMBRच्या आधारे हे आपण काढलेले आहे. आपली सौरमाला किती वर्ष झाले? सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात आली आहे सौरमाला आपली. हे वय कसं ठरवलं जातं बघा. ग्लोब्युलर क्लस्टर्स घनताऱ्यांचे समूह आहे यांचा अभ्यास केला जातो. हबल स्थिरांक बघतात, ब्रह्मांडाचा विस्तार दर यामध्ये बघतात. जर वस्तुमान घनता महत्वपूर्ण घनतेच्या पेक्षा लहान असेल तर ब्रह्मांड अनंत काळासाठी विस्तारत राहील, ही एक थेअरी आहे. आणि जर वस्तुमान घनता महत्वपूर्ण घनतेच्या पेक्षा मोठी असेल तर ब्रह्मांड पुन्हा आकुंचन पावून बिग क्रंच होईल, असं आहे. हे लक्षात ठेवा. डार्क एनर्जी ब्रह्मांडाचा विस्तार वेगाने करत आहे. ब्रह्मांडाची रचना आणि घटक बघू. ब्रह्मांडाची रचना कशी आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, किती प्रमाणात आहेत ते बघूया आपण. ब्रह्मांडाची रचना फोम सारखी आहे. फिलामेंट्स मिळून भिंती तयार होतात, भिंती मिळून सुपर क्लस्टर्स तयार होतात आणि सुपर क्लस्टर्स मिळून आकाशगंगेचा समूह तयार होतो. दृश्यमान ब्रह्मांड आजूबाजूच्या विशाल रिक्त जागांनी, जे की आहे कॉस्मिक व्हॉइड्स म्हणतात त्यांना, वेढलेले आहे. म्हणजे जे काही डार्क एनर्जी आहे, जी की आपल्याला रिक्त जागा दिसते, त्यांना काय म्हणतात? कॉस्मिक व्हॉइड्स म्हणतात, म्हणजे रिक्त जागा मराठीत. तर ते बघूया घटक काय आहे. बघा, सगळ्यात जास्त काय डार्क एनर्जी आहे 68%, डार्क मॅटर आहे 27%, दृश्यमान पदार्थ आहे 5%. दृश्यमान पदार्थाचे घटक बघूया आता आपण. याचे 5%चे घटक किती आहेत? यापैकी हायड्रोजन आहे 72 ते 75% आहे. हेलियम आहे 23 ते 26%. इतर मूलद्रव्य आहे लेस दॅन म्हणजे 2%, लेस दॅन 2% आहे. आकाशगंगा विषयी बघूया आपण. आकाशगंगा म्हणजे ताऱ्यांची एक मोठी प्रणाली असते. ब्रह्मांडात अब्जावधी आकाशगंगा आहेत. म्हणजे आकाशगंगामध्ये एक मोठे तारे मिळून बनलेली एक आकाशगंगा असते. अशा पुष्कळ आकाशगंगा आहेत आणि एवढ्या आकाशगंगाचे मिळून युनिव्हर्स बनलेले असते, प्लस त्या डार्क मॅटर वगैरे सगळं येतं. आकाशगंगाचे प्रकार बघूया. इलिप्टिकल आकाशगंगा किती टक्के आहेत? 18%, ज्या की सर्वात जुन्या मानल्या जातात आकाशगंगा. हे लक्षात ठेवा तुम्ही इथली या स्लाइड्स मधली सगळी माहिती. स्पायरल आकाशगंगा 80% आहेत, ज्या की मध्यम वयाच्या समजल्या जातात. आपली आकाशगंगा यामध्ये येते. इरेग्युलर आकाशगंगा 2% आहेत, सर्वात तरुण मानल्या जातात. म्हणजे ह्यांना काही शेप नसतो, म्हणजे एक स्पेसिफिक आकार नसतो ह्यांना. रेडिओ गॅलेक्सी बाहेरून प्रबळ रेडिओ लहरी उत्सर्जित करतात. आपली आकाशगंगा मिल्की वे आहे, त्यालाच आकाशगंगा म्हणतो आपण. स्पायरल आकाराची आहे. जवळपास 100 अब्ज तारे असलेली ही आकाशगंगा आहे. मध्यभागी सॅजिटेरियस ए नावाचे एक महाकाय ब्लॅक होल आहे. बघा, ब्लॅक होल पण आहे. हे आपल्या आकाशगंगेमधले हे सॅजिटेरियस ए मध्यभागी आहे, हे लक्षात ठेवा. याला नाव आहे, जे की महाकाय आहे, मोठे आहे. ताऱ्यांविषयी बघूया आता आपण. तारे, स्टार्स. तारे म्हणजे प्रखर उष्ण व तेजस्वी वायूंचे गोळे असतात. स्वतःचे प्रकाश व उष्णता उत्सर्जित करतात. तारे म्हणजे काय? वायूंचे गोळे बनलेले असतात आणि ते खूप उष्ण असतात आणि प्रकाश पण मग त्या उष्णतेतून दिसतो आणि ऊर्जा पण निर्माण होते. उत्सर्जित ऊर्जा आणि प्रकाश उत्सर्जित करतात ते. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. त्याचा प्रकाश 8.3 मिनिटांत पृथ्वीवर पोहोचतो. आपला तारा आणि आपण ज्यामुळे जिवंत आहेत तो हा तारा आहे. प्रॉक्सिमा सेंटॉरी पुढील जवळचा तारा आहे आपल्या, 4.3 प्रकाश वर्ष दूर आहे. ताऱ्यांचे प्रकार बघूया आता आपण. सिंगल तारे, बायनरी तारे म्हणजे जोडी असणारे तारे, मल्टिपल तारे हे आहेत. सेफिड व्हेरिएबल्स कालांतराने आपला तेजस्विता बदलतात. सेफिड व्हेरिएबल्स काय असतात? आता समजा जास्त तेजस्वी आहेत, हळूहळू कालांतराने ते कमी कमी तेजस्वीपणा होत जातो त्याच्यामध्ये, म्हणजे कमी एनर्जी आणि प्रकाश कमी उत्सर्जित करतात. पल्सार्स तारे नियमित अंतराने किरणोत्सर्ग करतात. क्वेसार्स तारे काय असतात? तीव्र रेडिओ लहरी उत्सर्जित करतात. हे पण लक्षात ठेवा. याचे नोट्स बनवा तुम्ही. स्वतःच्या अक्षरात नोट्स बनवल्याने लक्षात राहतं. आणि यावरती युपीएससीने एमपीएससी मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ताऱ्याचे जीवनचक्र बघूया आपण आता. लाईफ सायकल ऑफ स्टार्स. नेबुला धूळ व वायूंचे ढग असतात, त्याला नेबुला म्हणतात. यामध्ये ताऱ्यांची निर्मिती होते. ताऱ्यांचे वृद्धिंगत होत असताना घडणारे टप्पे बघू आता आपण. लहान तारे, रेड जायंट
मग काय होतो, व्हाईट डॉर्फ मध्ये होतो आणि व्हाईट डॉर्फचा ब्लॅक डॉर्फ मध्ये होतो. हे झालं लहान ताऱ्याचं कसं होतं, कसा होत जातो तो, त्याचं चक्र आहे. मोठ्या ताऱ्यांचं बघूया आता आपण. रेड सुपर जायंट तारा असतो, त्याचं रूपांतर होतं सुपरनोवामध्ये आणि सुपरनोवा होतो न्यूट्रॉन स्टार किंवा पुढे चलून तो ब्लॅक होल पण बनवू शकतो. विशेष प्रकारचे तारे बघूया आपण आता. व्हाईट डॉर्फ छोटा, घनदाट आणि उष्ण सूर्यासारखा ताऱ्याचा शेवटचा टप्पा असतो हा. म्हणजे आपण आपला सूर्य पण कधी नंतर खूप दिवसांनी व्हाईट डॉर्फ बनू शकतो. सुपरनोवा असतो ताऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरचा महाविस्फोट, ह्याला सुपरनोवा म्हणतात. मग या सुपरनोवाचा विस्फोट झाला की हळूहळू तो ब्लॅक होलमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. टाईप 1 द्वितीय ताऱ्यांमुळे आणि टाईप 2 मोठ्या ताऱ्यांमुळे. न्यूट्रॉन स्टार फक्त न्यूट्रॉन पासून बनलेला अत्यंत घनदाट असतो. ब्लॅक होल इतके शक्तिशाली गुरुत्वाकर्षण की प्रकाशही बाहेर पडू शकत. न्यूट्रॉन स्टार कसा असतो, न्यूट्रॉन पासून बनलेला असतो, फक्त न्यूट्रॉन पासून बनलेला असतो, हे लक्षात ठेवा. न्यूट्रॉन स्टार म्हणलं कशापासून बनलेला असतो, न्यूट्रॉन पासून, हे सोपं आहे. आणि तो घनदाट असतो. ब्लॅक होल बनतं ते खूप शक्तिशाली असतं आणि इतकी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, त्याच्यामध्ये प्रकाश जरी गेला तरी तो बाहेर पडू शकत नाही. कोणतीही वस्तू ब्लॅक होल मधून परत येऊ शकत नाही. गुरुत्वीय तरंग ग्रॅव्हिटेशनल वेव्स बघूया आपण. जेव्हा दोन ब्लॅक होल एकत्र येतात तेव्हा अवकाश कालातील लहरी, ज्याला की रिपल म्हणतात, त्या तयार होतात. 2015 मध्ये लायगोद्वारे प्रथम शोध लागला. हे जे लायगो आहे याचा आपण नंतर पुढे बघूया यांच्याविषयी माहिती. त्यांना ह्या माहिती जे त्यांनी शोध लावलाय ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा, यासाठी त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेला आहे. चंद्रशेखर मर्यादा बघू. चंद्रशेखर लिमिट. एक व्हाईट डॉर्फचे कमाल वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.44 पट असते. यापेक्षा जास्त असल्यास तो न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल मध्ये रूपांतरित होतो. बघा, यांनी काय म्हटलंय की एक व्हाईट डॉर्फ जो असतो त्याचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या जास्तीत जास्त 1.44 पट असलं पाहिजे. त्याच्या जास्त गेलं तर त्याचं रूपांतर काय होतं, न्यूट्रॉन स्टार मध्ये होतं किंवा मग ते ब्लॅक होल पण बनू शकतं. ही यांची थेरी आहे. ब्रह्मांडाची काही रोचक तथ्य बघूया आता आपण. ब्रह्मांड लहान असताना खूपच उष्ण होते. ऑब्वियस एनर्जी तर खूप असणार लहान असताना, म्हणजे ब्रह्मांडाच्या स्टार्टिंग एज मध्ये. विस्ताराच्या काही मिनिटांत त्याचे तापमान अब्जो केल्विन होते. अब्जो केल्विन म्हणजे किती प्रमाणात उष्णता असेल बघा. आज ब्रह्मांडाचे सरासरी तापमान फक्त 2.725 केल्विन आहे. आणि जसा जसा वेळ पुढे जात आहे तसं तसं ब्रह्मांड थंड होत चाललेलं आहे. हे बिग फ्रीज किंवा हीट डेथ म्हणून ओळखले जाते. ह्याला थंड जो होत चालले त्याला बिग फ्रीज म्हणतात किंवा हीट डेथ म्हणतात. जेव्हा ब्रह्मांड युजेबल ऊर्जा नसलेले होईल. हे केव्हा होती ही स्टेज, जेव्हा ब्रह्मांडात वापरण्यायोग्य ऊर्जाच उरलेली नसेल तेव्हा हे आपण बिग फ्रीज ही स्टेट आली म्हणू शकतो. विल्किन्सन व्ही मॅप म्हणजे काय, विल्किन्सन मायक्रोवेव्ह अॅनिसोट्रॉपी प्रोब या उपकरणाने केलेल्या मोजमापांवरून या भविष्यवाणीला आधार मिळतो. आता हे कशावरनं म्हणू शकतो आपण, याद्वारे आपण जो शोध लावलाय ही भविष्यवाणी केली आहे. ब्रह्मांडाचा व्यास सुमारे 150 अब्ज प्रकाश वर्षापूर्वी अधिक आहे. इथं व्यास दिलेला आहे ब्रह्मांडाचा बघा, 150 अब्ज प्रकाश वर्षापेक्षा अधिक तो आहे. ब्रह्मांडाचे आकार सपाट आहे असं मानतात, गोळ्यासारखे नाही. म्हणजे जसे आपले प्लॅनेट आहे तसा ब्रह्मांडाचा आकार आहे का, नाही. ते एक सपाट मानलं जातं, फ्लॅट मानलं जातं ब्रह्मांड. ब्रह्मांड सतत विस्तारत आहे, जसे की आपण मागं पाहिलेलं आहे. त्याला कोणतेही केंद्र नाही. हे बघा, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ब्रह्मांड सपाट आहे, ब्रह्मांड सतत विस्तारत आहे आणि ब्रह्मांडाला कोणतेही केंद्र नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक आकाशगंगा दुसऱ्यापासून लांब जाते. एक्सपांड म्हणजे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघलेलं आहे, प्रत्येक सगळ्या आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत, लांब जात आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते हा विस्तार बिग रिपने संपेल, म्हणजे सगळे काही फाटून वेगळे होईल. म्हणजे काही वैज्ञानिक काय म्हणतात, बिग रिप होईल म्हणजे इतके एक्सपांड होईल की ते काही दिवसांनी ते फाटून जाईल. आपण एखादी वस्तू खूप ताणली की ते फाटते, त्यासारखं. ब्रह्मांडाविषयी आपली बदलती समज बघूया. 2000 वर्षापूर्वी ग्रीक खगोलशास्त्रज्ञांचा विश्वास होता की पृथ्वी हे ब्रह्मांडाचे केंद्र आहे आणि चंद्र, सूर्य, तारे पृथ्वीभोवती फिरतात. ऑब्वियसली पहिलेचे माणसं असाच विश्वास ठेवायचे. हे सगळं कुणाचं होतं, 2000 वर्षापूर्वी ग्रीक खगोलशास्त्रज्ञांचा विश्वास होता. पृथ्वी सेंटरमध्ये आहे, सगळं काही त्यांच्या भोवती फिरते.
असं म्हणायचे ते. इसवी सन 6व्या शतकात आर्यभट्ट यांनी सांगितले की आकाशीय वस्तूंचे फिरणे पृथ्वीच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यामुळे भासते. बघा, म्हणजे आर्यभट्टांनी 6व्या शतकात, त्यानंतर पण आत्ताचे जे आपण प्राचीन सिद्धांत बघितले त्यामध्ये त्यांच्या कितीतरी अगोदर आर्यभट्टांनी एकदम एक्झॅक्ट थेअरी मांडलेली होती, सिद्धांत मांडलाय बघा. आकाशीय वस्तूची फिरणी पृथ्वीच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यामुळे भासते. म्हणजे पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे, आता आपल्याला माहिती आहे ऍक्सिस असल्यामुळे पृथ्वी फिरते आणि पृथ्वी फिरण्यामुळे आपल्याला सगळे आकाश, चंद्र, ग्रह, ग्रह नाही, चंद्र सूर्य फिरल्यासारखे, तारे फिरल्यासारखे भासतात. हे त्यांनी 6व्या शतकामध्येच म्हटले. आर्यभट्ट यांनी रात्र दिवसाचे कारण पृथ्वीचे फिरणे हे सांगितले. त्यांनीच मग पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरतेमुळे ते आकाशीय वस्तू फिरतात आणि मग त्यामुळेच रात्र दिवसाचं चक्र असतं हे त्यांनी मांडले. त्यांनी चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांचे खरे कारण सांगितले. बघा, हे लक्षात ठेवा, आर्यभट्टांनी एवढे सगळं सांगितलेलं आहे. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांचे खरे कारण सांगितले. पृथ्वी व चंद्राच्या सावल्यांमुळे चंद्रग्रहण आपल्याला दिसते, चंद्र आणि सूर्यग्रहण. त्याच्यानंतर 15व्या शतकात निकोलस कोपर्निकस या पोलिश वैज्ञानिकांनी सांगितले की सूर्य हे सौरमालेचे केंद्र आहे व ग्रह त्याभोवती फिरतात. आता बघा, यामध्ये आर्यभट्टांनी म्हटले का सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्र आहे? नाही. किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते असं म्हणले का? नाही. फक्त पृथ्वीभोवती त्यांनी सांगितले. मग इथे कन्फ्युजन करू शकतात एमपीएससी मध्ये की आर्यभट्टांनी असं सूर्याभोवती पृथ्वी फिरते असं म्हटलंय. नाही, असं नाही म्हटलं. आपण प्रत्येक गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे एक्झॅक्ट, तरच आपल्याला परफेक्ट एक्झॅक्ट मार्क मिळून आपण क्लिअर करू शकतो. नाहीतर मग 50-50 मध्ये जातात खूप जण. त्यामध्ये मी एक येते. 15व्या शतकात निकोलस कोपर्निकस यांनी जे की पोलिश वैज्ञानिक आहेत ते म्हटले की सूर्य सौरमालेचे केंद्र आहे, ग्रह त्याभोवती फिरतात. आता निकोलस कोपर्निकस हे लक्षात ठेवा तुम्ही, त्यांनी काय म्हटलंय यावरती ते जोड्या लावामध्ये खूप क्वेश्चन विचारतात, मला माहितीये. 16व्या शतकात जोहान्स केपलर यांनी ग्रहांच्या कक्षांचा नियम, लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन शोधला. 20व्या शतकाच्या सुरुवातीस आपली आकाशगंगा स्पष्टपणे समजली गेली आणि सूर्य गॅलेक्सीच्या एका कोपऱ्यात असल्याचे स्पष्ट झाले. हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, खूप महत्वाचं आहे. गुरुत्वीय तरंगाचा शोध बघूया आता आपण. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह मागच्या स्लाइड्स मध्ये पण बघितलेले आहे आपण. फेब्रुवारी 2016 मध्ये लायगो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी आहे ही लायगो, यांनी गुरुत्वीय तरंगाचा प्रत्यक्ष शोध घेतल्याची घोषणा केली फेब्रुवारीमध्ये 2016. हे लक्षात ठेवा. यापूर्वी या तरंगाचा फक्त अप्रत्यक्ष प्रभाव जसे बायनरी स्टार्स मधील पल्सार्सच्या वेळपत्रकावर ओळखता आला होता. जे बायनरीज यूज करतात म्हणजे स्टार्सचा अभ्यास करण्यासाठी, त्यावरती त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव जाणवला गेला. पण अशा काही वेव्ज असतात त्यांना म्हणजे ठामपणे म्हटले नाही, पण लायगो या इन्स्टिट्यूटने ठामपणे सांगितले की ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असतात आणि त्या आम्ही शोधल्यात. 1916 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी प्रथम याचा सिद्धांत मांडला. आता बघा, लायगो हे 2016 मध्ये शोध लावलं, पण ह्याची जी थेअरी आहे अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणे 1916 मध्ये यांनी हा सिद्धांत मांडला. बघा, म्हणजे 100 वर्ष आपल्याला प्रूव्ह करायला लागलं, हे लक्षात ठेवा. हे चांगला आकडा आहे. 1916 आणि अल्बर्ट आइन्स्टाईन, हे लक्षात ठेवा नाव. या तरंगा म्हणजे अवकाश कालाच्या वस्त्रातील लाटा ज्या ब्लॅक होल्सची टक्कर किंवा ताऱ्यांचा स्फोट झाल्यावर निर्माण होतात. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आल्या ज्या की आपल्याला लक्षात आल्या की ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत. मग हे काय दर्शवतात? जेव्हा दोन ब्लॅक होल्सची म्हणजे ब्लॅक होल्सची टक्कर होईल किंवा ताऱ्यांचा मोठा स्फोट झाला तेव्हा ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज तयार होतात. तर मग आपल्याला मग ह्याच्या तरंगा पृथ्वीपर्यंत आल्या तर आपल्याला कळेल की कुठेतरी ब्लॅक होलची टक्कर झाली किंवा ताऱ्यांचा मोठा स्फोट झालेला आहे, असं आपण ह्याच्यावरून अनुमान लावू शकतो. गुरुत्वीय तरंगा कोणत्याही अडथळ्याने अडवल्या जात नाही. हे बघा, ह्या ज्या तरंगा आहेत कोणताही अडथळा आला तरी अडवल्या जात नाहीत, म्हणजे ह्या आरपार जाऊ शकतात कशामधनं, जसे की इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, प्रकाश, रेडिओ, एक्सरे. हे लक्षात ठेवा, हा मोठा पॉइंट आहे. तुम्हाला इथे गोंधळू शकतात काही पण उलट सुलट वाक्य टाकून. इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्ज आहेत त्यासच ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज काम करतात, कशाही आरपार जातात, कशाने पण अडवल्या जाऊ शकत नाहीत.
आता आपण पाहू लायगो इंडिया प्रकल्प. लायगो इंडिया इथे लॉंग फॉर्म बघितलं आपण, लेझर इंटरोफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. हे इंडियाचा पण यामध्ये सहभाग आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील एक सहकार्य प्रकल्प आहे हा. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि युके पण भागीदार आहे, हे लक्षात ठेवा. लायगो सध्या युएसए मध्ये 3 डिटेक्टर्स चालवते. 2 हॅनफोर्ड मध्ये आहेत आणि 1 लिव्हिंगस्टन मध्ये आहे. प्रस्तावित प्रकल्पात हॅनफोर्ड मधील एक डिटेक्टर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात हलविण्यात येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की या तिन्ही पैकी एक जो हे आहे, इथे लक्षात ठेवा या तिन्ही पैकी एक डिटेक्टर आहे तो आपल्या महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यात हलवण्यात येणार आहे. हे तरंग ब्रह्मांडातील सर्वात ऊर्जायुक्त आणि हिंसक घटनांमुळे तयार होतात. उदाहरणार्थ ब्लॅक होल्सची टक्कर, जसे मागच्या स्लाइड्स मध्ये आपण बघितले आहे की कसे तयार होतात. आता आपण पाहू सौरमंडळ किंवा सौरमंडळ बघूया. सौरमंडळाची रचना बघू. सौरमंडळ हे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने बांधलेले विविध आकाशीय घटकांचा समूह आहे. सौरमंडळाच्या एकूण वस्तुमानांपैकी 99.9% वस्तुमान व्यापतो. हे लक्षात ठेवा, वस्तुमान विचारू शकतात किंवा माहिती असलं पाहिजे आपल्याला. सौरमंडळात समावेश होतो या 8 ग्रहांचा. उपग्रह आहेत, नैसर्गिक चंद्र म्हणतो आपण, वटुग्रह आहेत, उदाहरणार्थ प्लुटो, सेरेस येतं त्यामध्ये, धूमकेतू आहे, लघुग्रह आहेत व उल्का, या सगळ्यांनी सौरमंडळ बनतं. आता सूर्याचंच वस्तुमान 99.9% आहे. मग हे बाकीचे जेवढे काही आहे ते किती पर्सेंट आहे? 0.1% मध्ये हे सगळं येतं. मग किती कमाल आहे. हे बघा, तुम्हाला जे काही मी सरप्राईज सांगणार होते ते इथे आहे. हा सगळा जो कोर्स आहे आपला तो फक्त 999 मध्ये मिळणार आहे. तुम्ही नोंदणी करा. आपला सगळा हा कोर्स अकबर IAS अकॅडमी ऍप आहे, त्या ऍपवरती हा उपलब्ध असणार आहे. आता पुढचं लेक्चर बघूया. सौरमंडळाचा उगम कसा होतो ते बघूया. सौरमंडळाचा उगम एका विशाल फिरत्या गॅस व धूळयुक्त मेघापासून, जो की पहिले नेब्युला होता, त्यातून झाल्याचं शास्त्रज्ञ मानतात. गुरुत्वाकर्षणामुळे ही धूळ संकुल आकुंचित झाली आणि केंद्रस्थानी सूर्य तयार झाला. उर्वरित पदार्थापासून ग्रह व इतर घटक निर्माण झाले. सूर्य सौरमंडळाचा केंद्रबिंदू आहे हे बघूया. अंदाजे 5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाला असून अजून 5 अब्ज वर्ष इतका तग धरेल. म्हणजे बघा, 5 अब्ज वर्षापूर्वी झालंय, अजून 5 अब्ज वर्ष ते टिकणार आहे. प्रामुख्याने हायड्रोजन व हेलियम गॅस पासून बनलेला आहे. सूर्याच्या केंद्रभागी नाभिकीय संलयन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रियेने ऊर्जा निर्माण होते. हे लक्षात ठेवा. मराठीपेक्षा इंग्लिश सोपं जाईल. न्यूक्लिअर फ्युजन जे आहे ते कुठं आढळतं? आपल्याला सूर्याच्या केंद्रभागी आढळतं. आणि न्यूक्लिअर फ्युजन जे आहे ते अणुबॉम्बच्या प्रक्रियेत आपल्याला आढळतं. हे लक्षात ठेवा. आता व्यास किती आहे सूर्याचा? पृथ्वीच्या सुमारे 100 पट व्यास आहे. पृथ्वीपासून अंतर किती आहे? जवळपास 15 कोटी किलोमीटर आहे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी वेळ 8 मिनिटे 20 सेकंद एवढा आहे. सूर्याची वैशिष्ट्य बघूया आता आपण. फोटोस्फिअर सूर्याचे दृश्यमान पृष्ठभाग आहे. कोरोना सूर्याचे बाह्य वायुमंडळ ग्रहणात दिसते. सौरज्वाला सोलार फ्लेअर्स ऊर्जा व कणांचा विस्फोट होतो. ज्वालांचा पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम काय होतो? अरोरा बोरोलिस उत्तर ध्रुवीय प्रकाश आणि अरोरा ऑस्ट्रेलिस दक्षिण ध्रुवीय प्रकाश होतो. आता बघा, फोटोस्फिअर म्हणजे काय? जे आपल्याला सूर्याचं दिसतं पुढचा भाग ते दृश्यमान पृष्ठभाग आहे. आणि कोरोना वरची जी फ्लेअर आहे, जेव्हा बघा सूर्यग्रहण होतं आणि वरची जी अशी चमकणारी जो कडा दिसतो कड्याप्रमाणे, त्याला कोरोना म्हणतात. आणि सोलार फ्लेअर्स एक असतात, ते ऊर्जा व कणांचा विस्फोट झाल्याने तयार होतात. आणि या सोलार फ्लेअर्सचा एक खूप चांगला एक आपल्याला एक म्हणू शकतो की जे एस्थेटिक व्ह्यूज जे आहेत, नॉर्वे देशामध्ये खूप लोक जातात बघायला. अरोरा बोरोलिस म्हणतात त्याला, उत्तर ध्रुवीय प्रकाश. ते पृथ्वीच्या मॅग्नेटिक वेव्हजना टक्कर देऊन एक खूप रंगबिरंगी एक लेअर बनतं. त्याला काय म्हणतात? अरोरा बोरोलिस म्हणतात. आणि असंच दक्षिण ध्रुवावर पण होतं, त्याला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणतात. हे लक्षात ठेवा. बोरोलिस, ऑस्ट्रेलिस, बरोबर आहे ना? आता बघूया ग्रह प्रकार आणि गती. सर्व ग्रह दीर्घवृत्ताकार इलिप्टिकल कक्षेत सूर्याभोवती फिरतात.
स्वतःभोवती फिरतात. इलेक्ट्रिकल आहेत सगळे ग्रह, ते सूर्याभोवती फिरतात आणि तसंच स्वतःभोवती फिरतात. ग्रह स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त सूर्यप्रकाश परावर्तित करतात. जे काही सूर्याकडून प्रकाश येतात तो परत पडत. परिभ्रमण, आता हे बघा खूप जणांना यामध्ये कन्फ्युजन होतं. परिभ्रमण, भ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय? रोटेशन इंग्लिशमध्ये, जे की स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तसंच फिरत 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 सूर्याभोवती फिरते. स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात, रोटेशन. आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते त्याला काय म्हणतात? रिव्होल्युशन, भ्रमण. हे लक्षात ठेवा. कन्फ्युज होतं आणि आपण परीक्षेच्या प्रेशरमध्ये अजून कन्फ्युज होतो. ते कन्फ्युज व्हायचं नाही. अंतर्गत ग्रह, इनर प्लॅनेट्स बघू. खडकाळ ग्रह, ज्याला खडकाळ ग्रह पण म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्गत इनर प्लॅनेट्स आहेत. किती अवघड मराठी. खडकाळ पृष्ठभाग, विरळ वायुमंडळ, कमी चंद्र. यांचं वैशिष्ट्य काय आहे? खडकाळ आहे म्हणजे खडक वगैरेनी हे बनलेलं आहे, आणि विरळ वायुमंडळ आहे, आणि कमी चंद्र आहेत या सगळ्यांना. बाह्यग्रह बघूया. आउटर प्लॅनेट्स, वायुग्रह बघू, जे की वायुग्रह आहेत सगळे. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आणि यांचे सगळे वातावरण कसं बनलेलं आहे? वायूने बनलेले आहे. अंगठी, इथं बघा टायपिंग मिस्टेक म्हणू शकतो आपण. इथे जे रिंग्स आहेत, त्याला कडा म्हणू, हे ह्या आउटर ग्रहांना जास्त धुळींचे खड्यांनी बनलेले आहेत. आणि अनेक चंद्र यांच्या भोवती फिरत असतात. पृथ्वी बघूया. जीवनाला पोषक ग्रह. सूर्यापासून तिसरा ग्रह आहे. निळा दिसतो का? महासागरांमुळे दिसतो. ब्लू प्लॅनेट म्हणतात पृथ्वीला. 70% पाण्याने व्यापलेला आहे म्हणून ब्लू दिसणारच. जीवनासाठी उपयुक्त कारणे काय काय आहेत? पाणी आहे, योग्य प्रकारचं तापमान आहे, आणि योग्य वायुमंडळ आहे. त्यामुळे सगळं जीवनासाठी आवश्यक घटक पृथ्वीवर आहेत. चंद्र बघू. चंद्राविषयी, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. व्यास आहे पृथ्वीचा सुमारे 1/4. पृथ्वीपासून अंतर जवळपास 3,84,400 किलोमीटर आहे चंद्राचं अंतर. फिरण्यास लागणारा वेळ किती आहे चंद्राला? जवळपास 27 दिवस वेळ लागतो. नेहमी एकच बाजू पृथ्वीला दिसते, कारण 27 दिवसात एक त्यांचं हे होतं, म्हणजे दुसरी बाजू चंद्राची आपल्याला दिसतच नाही. वातावरण नाही, खड्डे व डोंगर आहेत. मानवी लँडिंग झाली होती चंद्रावर, जे की अपोलो 11 थ्रू 1969 मध्ये. हे लक्षात ठेवा. ग्रहांची माहिती बघू सारांश मध्ये. बुध, मर्क्युरी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. सूर्याजवळचा आहे, सर्वात लहान ग्रह आहे. चंद्र, बुधला एकही चंद्र नाही. वातावरण सूर्याच्या तेवढ्या जवळ आहे, वातावरण तर नाहीच आहे त्यावरती. दिवस रात्र तापमानात फरक खूप आहे. शुक्र बघू. व्हीनस, पृथ्वीचा जवळचा आणि आकाराने सारखा आहे जवळपास पृथ्वीच्या. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, उलट दिशेने फिरतो. रेट्रोग्रेडने फिरतो, असं काहीतरी आहे. म्हणजे काय? उलट दिशेने शुक्र फिरतो. दाट CO2चं वातावरण आहे. सल्फ्युरिक ऍसिडचे ढग आहेत. सर्वात उष्ण ग्रह आहे व्हीनस. हे लक्षात ठेवा. गोल्डीलॉक्स झोन बघूया. जीवनासाठी योग्य तापमान असलेली सूर्याभोवतीची कक्षा. म्हणजे काय? गोल्डीलॉक्स झोन म्हणतात त्याला. त्यामध्ये आपली पृथ्वी येते. जीवन शक्य आहे म्हणूनच. शुक्र व मंगळ झोनमध्ये असले तरीही जीवन योग्य नाहीत. गोल्डीलॉक्स ह्याच्यामध्ये झोनमध्ये शुक्र आणि मंगळ पण येतात. म्हणजे शुक्र काय? पृथ्वीच्या अगोदरचा, आणि मंगळ आपल्या नंतरचं, पण तरी तिथे जीवन नाही. आता मंगळ विषयी बघू. लाल ग्रह आहे. लोखंडी ऑक्साईडमुळे लाल दिसतं. 2 चंद्र आहेत, फोबोस व डेमोस. पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता मंगळावरती आहे. म्हणून मंगळावरती खूप काही शोध वगैरे चाललेत. यान पाठवायलाच नासाचं आणि इस्रोचं धडपड चालू आहे. आता आपण गुरुविषयी बघूया. ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह आहे. ग्रेट रेड स्पॉट आहे यावरती, जे की विशाल वादळ आहे. तो 60 पेक्षा जास्त चंद्र आहेत गुरुला. प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे गुरुकडे. शनी बघूया. शनीविषयी सॅटर्न, प्रसिद्ध अंगठी प्रणाली. हे अंगठी नाहीये, कडा प्रणाली म्हणून. कडा आहेत, अंगठी छोटी आहे. ऑब्वियस अंगठी कसं, हे आमचं टायपिंग मिस्टेक आहे. बघा आम्हाला किती एफर्ट्स घ्यावे लागतात. यासाठी तुम्ही आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. पुढची माहिती बघू. घनता पाण्यापेक्षा कमी आहे शनीची. 80 पेक्षा अधिक चंद्र शनीकडे आहेत. त्यांनी घेतल्यासारखं म्हणतेय मी. युरेनस बघू. आता झोपलेल्या स्थितीत फिरतो. ऍक्सिल टिल्ट म्हणजे बघा यांचं जे ऍक्सेस आहे युरेनसचं, नियर अबाउट 9.8 डिग्री आहे. म्हणजे जवळपास बघा झोपल्यासारखाच फिरत असतो तो.
म्हणून झोपलेल्या स्थितीत फिरतो असं म्हटलंय. वातावरणातील मिथेनमुळे निळसळ हिरवा रंग दिसतो. स्लिप ऑफ टंग झालं बघा, किती वेळ झालं बोलते त्यामुळे एवढ्या होतंय. 27 चंद्र आहेत युरेनसला. नेपच्यून विषयी बघूया आता आपण. सर्वात लांबचा ग्रह, वेगवान वादळे व वारे असतात इथे, आणि ह्याला 8 चंद्र आहेत. गणनाशास्त्र व दुर्बिणीतून शोध लागलेला आहे. हे बघा, हे सगळे ग्रह झाले. आता बटू ग्रह. प्लुटो हा पहिले ग्रहच मानला जायचा, पण नंतर काही शास्त्रज्ञांनी यांना बटू ग्रह म्हटला. पृथ्वी पूर्वी 9वा ग्रह म्हणायचे हे. आता किती राहिले? प्लुटोला काढून टाकले तर 8 ग्रह आहेत. IAU ने 2006 मध्ये बटू ग्रह म्हणून पुनर्वर्गीकरण केले. 5 चंद्र प्रमुख आहे. शारॉन, न्यू होरायझन नासाच्या या यानाने 2015 मध्ये याविषयी अभ्यास केला. बघा, आपले 8 ग्रह आहेत, पण इथे 7 नंबर दिसत आहेत. पण इथं तुम्ही बघू शकता पृथ्वीला क्रमांकच दिला नाही, तर म्हणून मंगळला 4 क्रमांक द्यायचा, तर पृथ्वीला 3, पण इथे क्रमांक दिले गेले नाही. म्हणून तुम्हाला इथे काय वाटेल, ही ग्रह तर 8 आहेत आणि इथं 7 दिसतंय. हे फक्त हे टायपिंग मिस्टेक म्हणू शकतो आपण. याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. थोडं आमचे पण एफर्ट्स लागतात बघण्यात, थोडं इकडे तिकडे होत असतं. तर पुढची माहिती बघूया आता आपण. सौरमंडळाची सीमा बघू. प्लुटोच्या कक्षेपर्यंत सौरमंडळ संपत नाही. हे त्यापुढे 105 खगोलीय शास्त्रीय एकक, जे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतो, पर्यंत पसरलेले आहे. हे आपण खगोलीय शास्त्रीय एकक कसं काढलं? एक खगोलशास्त्रीय एकक बरोबर पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतर, जे की आहे 15 कोटी किलोमीटर. बघा, पृथ्वी आणि सूर्याचे जे अंतर आहे त्याला सरासरी एक खगोलशास्त्रीय एकक म्हटले, आणि ते किती बरोबर आहे? 15 कोटी किलोमीटर. म्हणजे असं पुढे 105 खगोलीय काय म्हणते मी, 105 खगोलशास्त्रीय एकक आहे. सौरमंडळाच्या टोकाला अब्जावधी सूक्ष्म वस्तू आढळतात. या वस्तू सौरमंडळाच्या सुरुवातीच्या काळात तयार झाल्या असं म्हणतात. बघा, हे बघता आपल्याला मोठे मोठे ग्रह दिसले, त्याच्या भोवती फिरणारे उपग्रह दिसले, झालं असं नाही. खूप असे आता हे सगळे जे प्लॅनेट आहेत ते सगळे छोट्या छोट्या गोष्टी, सूक्ष्म कणांपासून, धुळींपासून बनलेले, आणि त्याच्यापैकी उरलेले जे आहेत ते तिथपर्यंत पसरलेले दिसतात आपल्याला. आता जेव्हा कोणते तरी तारा जवळून जातो किंवा इतर खगोलीय अडथळा निर्माण होतो, तेव्हा या वस्तू सूर्याच्या दिशेने ओढल्या जातात आणि आपल्याला धूमकेतू म्हणून दिसतात. बघा, ह्या ज्या सूक्ष्म वस्तू आहेत, ज्या राहिलेल्या वस्तू आहेत, ते सूर्याकडे आकर्षित होतात. ऑब्व्हियस आहे, सूर्य इतका मोठा आहे. म्हणजे बघा, जवळपास 99.9 आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं तेवढं वस्तुमान आहे. तर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ह्या सगळ्या वस्तू त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात, सूर्याकडे आकर्षिल्या जातात. मग ह्याचं काय आपल्याला काय दिसतं? धूमकेतू म्हणून आपण बघतो. धूमकेतू हे सौरमंडळाची निर्मिती ज्या मूळ पदार्थापासून झाली त्याचे नमुने समजले जातात. स्टार्टिंगला जे सौरमंडळ निर्माण झालं त्याचं हे नमुने समजले जातात. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व खूप आहे. आणि नासा म्हणा, कोणची पण जी वैज्ञानिक जे गट आहे तो धूमकेतूवर स्वतःचे सॅटेलाइट यान पाठवण्याचं हे प्रयत्न करत असतो. कारण यामुळे त्यांना असं वाटतं की हे जे आहे धूमकेतू जे आहे त्यातले नमुने जर घेतले तर ते आपल्याला सौरमंडळाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करायला सोपं जाईल, म्हणून ते हे प्रयत्न करत असतात. आता लघुग्रह पाहूया आपण. ॲस्टेरॉइड, तारका सदृश्य आकाशीय वस्तू असं म्हणतात त्याला. मंगळ व गुरु ग्रहांच्या कक्षांदरम्यान अनेक लहान खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरतात, त्यांना लघुग्रह म्हणतात. बघा, मंगळ पहिले, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 ग्रह, त्याच्यामध्ये असा एक पट्टा गेलाय, त्याच्यानंतर बाकीचे 4 ग्रह. ह्या मंगळ व गुरु मधले जे पट्टा आहे जो फिरत असतो सूर्याभोवती त्याला काय म्हणतात? लघुग्रह म्हणतात. लघुग्रहांचा पट्टा. प्रत्येक लघुग्रहाची स्वतःची कक्षा असते. बघा, यांची पण स्वतःची कक्षा असते, हे लक्षात ठेवा. हे एकत्र येऊन एका पट्ट्यासारखा भाग तयार करतात. तुम्ही चित्र बघितलेले असतील, पुस्तकांमध्ये पट्टा असतो बघा, ते फिरत असतात. काही लघुग्रहांचे पसरलेले व लांबट वर्तुळाकार कक्षा असतात, ज्या गुरुपेक्षा पुढे जातात. म्हणजे असं नाही की हे फक्त या मंगळ व गुरुच्या दरम्यानच फिरतात, थोडं पुढे जाऊन गुरुच्या पुढे पण त्या फिरत असतात, त्यांच्या कक्षा असतात. जसं पृथ्वी फिरते कक्षमध्ये तसं त्या टाईपमध्ये त्यांची पण कक्षा असते, असं यांचं म्हणणं आहे. त्यांचा आकार लहान खड्यापासून ते काहीशे किलोमीटर पर्यंत असतो. जे लहान छोट्या खडे पण आहेत तिथून काहीशे किलोमीटर पर्यंत असतो.
हे बघा, सर्वात मोठा लघुग्रह कोणता आहे यामध्ये? सेरेस. सुमारे 1000 किलोमीटर व्यास आहे याचा. वैज्ञानिकांचं मत काय आहे? हे ग्रहाच्या स्वरूपात एकत्र न होता फुटून पडलेले पदार्थ आहे. त्याला काय म्हणतात? लघुग्रह म्हणतात. हे लघुग्रह एकमेकांवर आदळून अनेकदा तुकडे होतात, जे मेटेरॉइड्स, उल्कापिंड म्हणून पृथ्वीवर पडतात. यामुळे पृथ्वीवर खड्डे, क्रेटर्स तयार होतात. उल्कापिंड पृथ्वीवर पडतात, त्या पृथ्वीवर पडल्यावर जे खड्डे होतात त्याला क्रेटर्स म्हणतात. उदाहरणार्थ मेटिओर क्रेटर एरिझोना USA मध्ये आहे. लोणार सरोवर महाराष्ट्र भारतात आहे. हे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. धूमकेतू विषयी बघूया. कॉमेट्स म्हणतात इंग्लिशमध्ये. धूमकेतू सूर्याभोवती अतिशय लांबट हायली इलेक्ट्रिकल कक्षेत फिरतो. हे फक्त तेव्हा दृश्यमान होतात जेव्हा ते सूर्याजवळ येतात. तसे धूमकेतू हे फिरतच असतात आकाशगंगामध्ये सूर्याभोवती. त्यांची पण एक कक्षा असते. पण आपल्याला केव्हा दिसतो? जेव्हा तो सूर्याजवळ येतो. सूर्याजवळ आलं की त्यांचे जे प्रमुख भाग आहे तो चमकतो आणि एक लांबट शेपूट तयार होते. त्यामुळे तो आपल्याला दृश्यमान होतो. हे पण आपल्याला कधी कधी टेलिस्कोपने बघायला लागतो, दुर्बिणीद्वारे. शेपूट सूर्याच्या उष्णतेमुळे तयार होते आणि नेहमी सूर्यापासून विरुद्ध दिशेला असते. बघा, शेपूट जी सूर्याची उष्णता आहे त्यामधले काही भाग उष्णतेमुळे पागळतात. ते आपल्याला मग ते हे होतं, चमकल्यासारखं दिसतं. आणि नेहमी त्यांचं जे धूमकेतूचे शेपूट आहे सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते, हे लक्षात ठेवा. सूर्यापासून दूर गेल्यावर शेपूट अदृश्य होते. बरोबर आहे, कारण उष्णता कमी होते आणि शेपूट मग जे बर्निंग जे हे असतात त्यांचे जे अंश असते ते अदृश्य होऊन जाते. अनेक धूमकेतू ठराविक कालांतराने परत येतात. हे बघा, इथं उदाहरण दिले हॅलीचा धूमकेतू, हॅलेज कॉमेट. हा खूप फेमस आहे, खूप मोठा आहे. दर 76 वर्षांनी दिसतो. शेवटचा दर्शनीय कालावधी जेव्हा दिसला होता तो 1986 मध्ये दिसला. आता 76 वर्षांनी दिसणार. तर कमेंटमध्ये सांगा तर आता कोणत्या वर्षी आपल्याला हा धूमकेतू दिसेल. धूमकेतूच्या शेपट्यात कार्बन, नायट्रोजन व हायड्रोजनचे रेणू असतात. हे जीवनाच्या निर्मितीसाठी उपयुक्त अणू आहेत. त्यामुळे काही वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवरील जीवनाचे बीज धूमकेतूंच्या बाह्य अंतराळातून आणले असावे असे म्हटले जाते. पृथ्वीवरील जीवन आहे ते धूमकेतूच्या या जीवनावश्यक गोष्टींद्वारे मिळालेलं आहे असं म्हणतात. उल्कापिंड आणि उल्कावृष्टी हे बघूया आता आपण. उल्का म्हणजे खूपच लहान दगडासारख्या खगोलीय वस्तू असतात, त्या सूर्याभोवती फिरत असतात. त्याला काय म्हणतो? उल्का. त्या पृथ्वीच्या वातावरणात आल्या की अतिजलद गतीने घर्षण होऊन तापतात आणि चमकून लगेच नष्ट होतात. त्यामुळे आकाशात लखलखीत प्रकाश रेषा दिसते. याला आपण सुटता तारा, सुटता नाहीये इथे, तुटता तारा म्हणतो. पण हे खरे तारे नसतात. जरी आपल्याला प्रकाश हे झालाय, प्रकाश दिसतोय, तर हा तारा आहे आणि तो पण तुटलेला तारा म्हणतो आपण. काही उल्का इतक्या मोठ्या असतात की त्या वायुमंडळ पार करून जमिनीवर आदळतात. त्यांना उल्कापिंड म्हणतात, मेटेराइट इंग्लिशमध्ये म्हणतात. जेव्हा हे बघा, उल्का जोपर्यंत वातावरणात आहेत, पृथ्वीच्या वातावरणात आल्या, तापल्या आणि जळाल्या, त्याला उल्का म्हणतो आपण. आणि ती उल्कापिंड जर त्याच उल्का जमिनीवर आल्या, पडल्या, त्याला उल्कापिंड म्हणतात. हे लक्षात घ्या. उल्कापिंड प्रयोगशाळेत तपासता येतात व सौरमंडळाचा मूळ पदार्थ समजण्यास मदत करतात. हे जे मेटेराइट पडलेले आहे त्याच्या अंशाचा अभ्यास करून प्रयोगशाळेत कसं सौरमंडळ काय आहे वगैरे हे आपण शोधू शकतो. जेव्हा पृथ्वी एखाद्या धूमकेतूच्या शेपटीच्या मार्गातून जाते तेव्हा अनेक उल्का एकाच वेळी दिसतात. त्याला उल्कावृष्टी, मेटेरॉइड शॉवर म्हणतात. काही उल्कावृष्टी दरवर्षी निश्चित कालावधीत होतात, हे लक्षात ठेवा. सौरमंडळाबाहेरील ग्रह, नव्या शोधांची झलक याविषयी बघूया आता आपण. एक्झोप्लॅनेट म्हणजे सौरमंडळाबाहेरील ग्रह बघूया आता आपण. एक्झोप्लॅनेट हे सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह आहेत. नासाच्या स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप ने ट्रॅपिस्ट 1 या ताऱ्याभोवती फिरणारे 7 पृथ्वी सदृश्य ग्रह शोधलेले. यातील 3 ग्रह जीवनास उपयुक्त हॅबिटेबल झोन मध्ये येतात, जिथे द्रव पाण्याची शक्यता आहे असं नासाचा दावा आहे. यांनी जे ट्रॅपिस्ट 1 शोधलेलं आहे तारा, त्याच्या भोवती किती आहेत? 7 ग्रह आहेत आणि त्याच्यापैकी 3 हॅबिटेबल झोन आहे, जिथे की पाणी आहे म्हणतात. आता बघूया भारतात इस्रोचा शोध काय भारताने लावलेला आहे ते बघूया. इस्रोने 7 जून 2018 रोजी इस्रोच्या PRL फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांनी पारस स्पेक्ट्रोग्राफद्वारे माउंट ॲबो टेलिस्कोप वापरून इपिक
211945201 नावाचा तारा व इपिक 211945201 नावाचा ग्रह शोधला. कसे वाचा इपिक 2119452 कसे वाचू शकतो, याला काही नाही. तर हे नाव दिलेले आहेत. ह्याचा शोध कुणी लावलाय? इस्रोनी लावलाय. कोणची दुर्बीण वापरली? माउंट अबू टेलिस्कोप वापरलाय त्यांनी, आणि जो की आहे पृथ्वीपासून 600 प्रकाश वर्ष दूर आहे. इतर शोध बघू. सप्टेंबर 2020 मध्ये नासाच्या टेस ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइटद्वारे WD-1586b नावाचा ज्युपिटर सदृश्य मोठा ग्रह शोधलाय. हे लक्षात ठेवा. इथेच आपलं हे लेक्चर संपत आहे. आपण भेटू आपल्या सेकंड डेमो लेक्चर मध्ये. तोपर्यंत तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठीचे PDF तुम्हाला अवेलेबल होतील. आणि आम्ही असाच एक कोर्स एन्शियंट हिस्ट्रीवर पण काढले. त्याचे पण 2 डेमो लेक्चर फ्री मध्ये आहेत, जे की तुम्हाला YouTube वरती पण मिळतील आणि आमच्या ऍप मध्ये पण मिळतील. ते तुम्ही चेक करू शकता. आमचं लेक्चर पाहण्यासाठी धन्यवाद. आम्ही जे काही एफर्ट्स घेतले त्यासाठी एक छान लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.